मराठी कॅफे. रेडिओ सिटीच्या म्युझिक कॅफे मध्ये अभि आहे तुमच्या सोबत. आणि खऱ्या अर्थाने सध्याच्याला सगळ्यात ट्रेंडिंगचे गाणं आहे ज्याच्यावरती जवळजवळ 100K रील्स बनलेल्या आहेत, 1,00,000 रील्स बनलेल्या आहेत. सोबतच ज्या व्हिडिओला 3.3 मिलियन पेक्षा खूप जास्त व्ह्यूज आतापर्यंत झाले असेल, जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघताय, झालेले आहे. असं म्हणजे नऊवारी हे गाणं. सगळ्यात आधी संजू, या गाण्याची कन्सेप्ट कुठून आली तुझ्या डोक्यात? म्हणजे लव्ह स्टोरी तुझी त्याच्यात टाकलेली आहेस की कसं आहे? म्हणजे नाही, तशी माझी स्टोरी नाही आहे, एक रॅन्डम स्टोरी आहे. सगळ्यात आधी म्हणजे तुझी स्टोरी दुसरी आहे का अजून? अशा बऱ्याच स्टोरी आहेत. म्हणजे ओके, कन्सेप्ट वाईज आम्ही काहीतरी नवीन ट्राय करत असतो. आणि सगळ्यात आधी मी जेव्हा ऑडिओ बनवला तर डोक्यात तेच येतं ऑडिओ ऐकल्यानंतर की एक सुंदर सोबर मुलगी पाहिजे आणि ती आपल्या कल्चरला, मराठी कल्चरला घेऊन जाणारी मुलगी. तर मग त्यावरून मनीष भाऊजी आणि आमची एका दुसऱ्या प्रोजेक्ट बद्दल आमचं डिस्कशन चालू होतं. आणि तेवढ्यात भाऊला मी ऐकवलं, म्हटलं एक गाणं असं असं मी फर्स्ट टाइम ट्राय केलंय फोक म्युझिक आणि जॉनरच्या बाहेरचं. तर आम्ही बसलो आणि अचानकच कन्सेप्ट डोक्यात आली की आपण असं असं करू शकतो. तर मोस्टली कन्सेप्ट वाईज तर मनीषच तुम्हाला सांगू शकेल आणि त्यानेच मी ती कन्सेप्ट बनवलेली आहे. बरोबर. पण मग हे गाणं जेव्हा लिहायला घेतलं किंवा गायला घेतलं तेव्हा तुला असं काय नेमकी खबरदाऱ्या बाळगायच्या होत्या त्याच्यामध्ये की सगळ्यांना कनेक्ट झालं पाहिजे गाणं किंवा ते? मग तू कसं केलं मग ते? लिहितानाच तो विचार केलेला की याच्यामध्ये आपण थोडं प्युअरच ठेवू. आणि या गाण्यामधले जे वर्ड्स आहेत मोस्टली मी तुम्ही बाकीचे गाणे आहे का त्यामध्ये मी रॅन्डमली जसे आपण रेग्युलर बोलतो ते क्यूट म्यूट या टाईपचे असतात. ह्या गाण्यामध्ये मी थोडा गावाकडचाच पूर्ण पॅटर्न घेतलाय. म्हणजे वर्ड टू वर्ड पण मी गावाकडचं घेतलंय. प्लस मी हा विचार केला की म्हणजे गावाकडचं तर आहे पण जे आजकाल काय ना, माझे फॅन फॉलोईंग मध्ये टीनेजर्स जास्त आहेत. बरोबर. मग त्याच्यामुळे जे आहे ना, डोंट वरी माझी परी उद्या येतो तुझ्या घरी, तर एक असतं लहान लहान मुलांची लव्ह स्टोरी आणि ते त्याच्यापेक्षा जास्त काय तरी विचार करू शकतच नाही. बरोबर. तर त्या हिशोबाने मी त्या विचार करूनच लिरिक्स लिहिले. ओके. आणि या गाण्याची व्हायरॅलिटी व्हॅल्यू कशी तुम्ही ठरवतात? म्हणजे हे गाणं आता याच्यामध्ये मी बघितलं की तू छान मस्तपैकी डान्स पण करतोयस, छान मस्त मस्त स्टेप्स आहेत, यात एक छोटेखानी रॅप सुद्धा आहे. नाही तर रॅपच वाटतं पण असं रॅप होत नाही, पण तरी रॅप वाटत असतं तरी तो रॅप होत नाही. नाही, तेच माझा एक म्हणजे मी आधी फुल टाइम रॅपिंग करायचो. अच्छा. तर मला सवय होती की प्रत्येक गाण्यामध्ये मी रॅप टाकणार. तर मग मी काही गाणे रिसेंटली केलेले त्यामध्ये रॅप नव्हतंच. अच्छा. तर कमेंट्स मध्ये खूप होतं की नाही रॅप कर, तुझा रॅप पॅटर्न आहे, तू रॅप कर. तर मग ह्या गाण्यामध्ये मी जेव्हा केलेलं ना तर 3 अंतरे होते. ओके. तर रॅप नव्हताच. मग नंतर मला जे माझे जवळचे आहेत ते लोक बोलले की तुझा पॅटर्न रॅप आहे, तुझ्यात काहीतरी रॅप ऍड कर. तर म्हटलं मग मी असं काहीतरी करू शकतो की ते रॅप पण वाटेल आणि रॅप नाही पण वाटेल. तर ते रॅपला मी कंपोज करून टाकला गाण्यासारखं. हळूच रॅप केला. हळूच रॅप. थोडक्यात म्हणजे ते पण कन्फ्युज झाले की रॅप आहे का गाणं आहे. बरोबर. म्हणजे ते मला सांगताना पण कधी ते बोलले भाई हे गाणं आहे का रॅप आहे, तू बघ ना काय ते. मग एक जण बोलला भाई हे भारी रॅप केलंय चालेल, बाकी बोलले तो अंतरा भारी. अच्छा. तू म्हणजे लोक दोन्ही वेळेने ते घेऊ शकतात. सही. ज्याला रॅप वाटतं ते रॅप आहे म्हणून घ्या. ग्रेट आहे. पण मनीष तू सांग, गाण्याचं शूट कुठे झालेलं आहे? आणि शूट करताना गावाकडेच ऑब्व्हियसली तुम्ही शूट केलेलं आहे, काही प्रॉब्लेम्स आले का? असं म्हणजे स्ट्रगल झाले का गाण्याला तो भरपूर स्ट्रगल झाला. सगळ्यात मेन स्ट्रगल भाऊचा. भाऊ थोडा फुडी आहे, उद्या शूट आहे आणि आमचं चालू आहे डिस्कशन वगैरे. आणि भाऊला तरी बोललेलो 2-3 दिवसा आधीपासूनच थोडा त्याला प्रॉब्लेम होता. म्हटलं बाई बाहेरचं नको खाऊ. बाई नाही आता मी ना सगळं बंद करणार आहे. ठीक आहे, आता आजपासून बंद आहे. आणि थोडी रात्र संजय चल आपण काहीतरी खावं नाही, बाहेरचं खूप गेलो. फुल चायनीज पण जेवण पण सगळं मिक्स, कोल्ड्रिंक्स पण. आणि शूटच्या पहिल्या दिवशी भाऊ सोबत जे घडलं ते तूच सांग स्वतः. नाही धरण फुटलं. नाही धरण फुटलं तू आला तर पण आम्ही पाणी वाचवलं. अच्छा. म्हणजे रात्री जसं दादा बोलले रात्री खाल्लं भरपूर येते आणि डाळ खाल्ली, तुरीची डाळ.
सकाळी उठलो, मस्त कॉल टाइम होता, सकाळी उठलो, काहीच उठलं जातं, फुल चक्कर वगैरे. पहिल्या दिवशी मी सेटवर नव्हतोच. अच्छा. तर पूर्ण फक्त कॉलवर कॉर्डिनेट चालू होता. जे असिस्टंट्स आहेत किंवा जे सूरज भाऊ जे होते डीओपी, पहिला जो डान्स पॅच ना पूर्ण यांनी शूट केलाय. पहिल्या दिवशी सेटवर आम्ही नव्हतोच आणि गाण्याला म्हणजे मजा आली. अच्छा. कुठे शूट झालं हे गाणं? हे नाशिकला त्र्यंबकेश्वरच्या इथे एक गाव आहे गणेशगाव, तिथे शूट झालंय. यार हे म्हणजे मी बघितलंय बऱ्याच मराठी गाण्यांचं शूटिंग नाशिकमध्ये होतं. इतके छान छान लोकेशन शोधता कशा रे तुम्ही? एवढे फिरता का? म्हणते लोकेशन हंटिंग मध्ये आमचं कंटिन्यू फिरणं असतं. अच्छा. गाण्याची कन्सेप्ट ऐकली. आता गाण्याची कन्सेप्ट पहिले जेव्हा आम्ही भेटलो होतो वेगळ्या गाण्यासाठी, आमची होम स्टुडिओला मीटिंग चालू होती, तेव्हा त्यांनी गाणं ऐकलं की असं असं गाणं आहे. गाणं ऐकताच म्हणलं अरे हे गाणं आहे, हे पाहिजे म्हणलं आपल्याला, ही स्टाईल आहे म्हणलं आपली नाही का प्रॉपर. मग आणि ते गाणं त्यामध्ये मेल व्हॉइस ऐकून ऐकून तो एवढा डोक्यात बसला, शूट वगैरे सगळं तेच केलं आणि तेच आज तेच रिलीज केलं. मी फिमेल पण रेकॉर्डिंग केलं, म्हणजे मेल फिमेल केलेले. आणि त्यानंतर मग ते पण भारी म्हणजे छान वाटत होतं मला तरी. आणि ते मला छान वाटत होतं फक्त, आणि माझ्या म्युझिकवाला आणि काही लोकांना ज्यांनी ते मेलवाला ऐकलं नव्हतं आणि ह्यांना फुल सवय होती मेलवाला ऐकलं. तर मी ह्यांना पाठवलं तर हे एक्सेप्टच करत नव्हते. अच्छा. त्याच्यामुळे काय झालं की मी स्वतः इतका कन्फ्युज की गाणं परवा रिलीज आहे आणि आज मला ते फायनल ऑडिओ द्यायचं आहे. तर मी म्हटलं आता काहीतरी करू. मी फुल टेन्शन मध्ये. अच्छा. आणि मी कंटिन्यू ह्याला फोन, याच्याकडनं रिव्ह्यू घेऊ, याच्याकडनं रिव्ह्यू घेऊ. पचतच नव्हतं त्यांना म्हटलं तुम्ही यूज टू झाले. मग म्हणे काही नाही, तू मेलच कर. ओके. शेवटी सही. आणि मी तुला तेच विचारणार होतो की एकट्याने गाणं गायलंय, त्याच्यात फिमेल व्हॉइसने युज केलेलं आहे, रिस्क होती. कारण लोक म्हणाले नऊवारी बद्दल गाणं म्हणतात, मुलगाच गाणं कसं काय म्हणतोय, मुलीचं पण मुलगाच गाणं कसं काय म्हणतोय, असं असतं लोकांचं. पण नाही यार, म्हणजे ते ऑपोजिट झाला आणि जास्त सक्सेसफुल झालं ते. भारी भारी मुली सुद्धा तुझ्या गाण्यावरती तुझ्या आवाजावरती लिपसिंग करताय, म्हणजे ही बॉईज कम्युनिटीची जीत आहे असं आपण बोलू शकतोय. नाही, स्टार्टिंगला प्लॅन मेलचाच होता. म्हणजे आता मी बरेच आर्टिस्ट लोकांना ऐकतो, ते म्हणजे बरोबर ते मेल फिमेल स्वतःच करतात. जसे मनिंदर बुट्टर पण स्वतःच करतो. बरोबर. बी प्राक पण मोस्टली गाण्यांमध्ये तेच करतो. म्हटलं आपण का नाही करू शकत है ना. आणि आपण काहीतरी नवीन ट्राय केलं, चांगलं ट्राय केलं तर लोकांना स्टार्टिंगला ते वेगळं वाटेल, पण ते युज टू होतील असं. आणि मी इंडिपेंडेंट आर्टिस्ट आहे, तर मला तरी तेच वाटतं की मी मोस्टली जास्त फोकसमध्ये मीच राहायला पाहिजे. ऑब्व्हियसली सगळ्यांना ग्रो करायचं लाईफमध्ये. ग्रेट. तर मी कंपोज करतानाच मी असा विचार केला की हे मीच गाणं देतो फिमेल. पण नंतर मला बरेच लोक बोलले की याच्यात फिमेल पाहिजे. मग फिमेल रेकॉर्डिंग केल्यानंतर मग तेच लोक बोलतात की मेलच भारी होतं. सही आहे. असे तर याचं लवकरच फिमेल व्हर्जन पण येणार आहे. हो. येस. वी विल बी वेटिंग फॉर दॅट व्हर्जन. बट मग त्याच्यासाठी परत एकदा शूटिंग करणार का? तेव्हा या गाण्याच्या वेळेस तुला फार टाईट फ्रेम्स ठेवायला लागल्या असतील. कारण मी बघितलं की या गाण्यामध्ये तुझी हिरोईन जर पुढे नाचते तर मागच्या 2 घरांपाशी 2 मुली आणि त्याच्या मागच्या घरांपाशी 2 मुली नाचतायत. सो कसं, म्हणजे हे नोटीस करण्यासारख्या गोष्टी आणि खूप छान ते तू केलेलं आहेस, अप्रिशिएट करायला पाहिजे. पण ह्या सगळ्या गाण्याचा एक्सपिरियन्स तुझा कसा होता ओव्हरऑल? आम्हाला सगळ्यात जास्त वन टेकला त्रास झालेला आहे तेव्हा लहान मुलांचा. लहान मुलांचा म्हणजे शाळा होती, ते सगळे 100-200 पोरांचा सेटवर. शाळा इथं भरली, तिथं भरली. ते सर लोक एक सर यायचे फुल मुलांना, हे तर जा रे, ते पण चालले म्हणून इकडनं ह्या गल्लीतून जायचं. त्या सरने कमीत कमी 5-7 चक्र मारल्या. नंतर म्हटलं सर काहीतरी करा ना. मजा आहे. आणि वन टेकला तेवढा त्रास दिला आम्हाला, बापरे. शेवटी आम्ही घेतलं, एका फ्रेम मध्ये दिसतंय थोडंसं, जाऊ द्या बोललं. नोटीस नाही होते, पण नोटीस नाही. पण फार छान आहे आणि अप्रिशिएट करायला पाहिजे की एवढ्या सगळ्या कष्टानंतर इतकं सिम्पल, सोबर बट येट ब्युटिफुल सॉन्ग जे आहे तुम्ही घेऊन येता आमच्या समोर. आणि आता गाण्याबद्दल एवढ्या गप्पा झाल्याच आहे, तर गाणं पण आमच्यासाठी झालंच पाहिजे. सिंगर खुद्द इथेच आहे, काय स्टुडिओमध्ये आमच्या जागा नाही म्हणून, नाही तर इथेच डान्स पण करायला लावला. सो प्लीज एकदा झालं पाहिजे व्हायरल सॉन्ग असं आपण म्हणू शकतोय ऑफ फर्स्ट क्वार्टर ऑफ 2023, नऊवारी. आपल्या समोर संजू राठोड. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे,
सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या हाताने घास भरून दे, कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे, तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे, होटाची लालीने कानाची बारी, के हातात सोन्याची घडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. ग्रेट झालं पाहिजे. एक नंबर. हे जे असतं ना हे खरं असतं आणि हेच छान जे आहे आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे आहे. आणि असेच जे आर्टिस्ट आहे यांना आपण सगळेच अप्रिशिएट करतो आपल्या सगळ्या व्ह्यूज मधनं, हिट्स मधनं. आणि हेच संजूला पण सध्याच्याला प्रेम खूप जास्त मिळतंय. अशीच गाणी अजून आमच्यासाठी घेऊन येत राहा. आणि मेनली म्हणजे माझं रिसेंटली एक गाणं आलं नऊवारीच्या आधी, झुमका. झुमका. तर मग मी तिला झुमका घेऊन दिला. म्हणजे ते रिलेट करतं माझ्या. अच्छा. ओ. हा, म्हणजे एक जुनी स्टोरी आहे माझी. गावाकडची एक गर्लफ्रेंड होती माझी. ओके. ते फुल आपण यात्रेमध्ये जत्रा गावात. बरोबर बरोबर. मग आपण त्यावेळेस कसं आहे गिफ्ट म्हणजे त्यावेळेस आपण आताचं गिफ्ट थोडं वेगळं झालं, टेडी वगैरे. गावाकडे झुमका, पैंजण नाही का, नाही तर ते लॉकेट, एक हार्ट याच्याकडे एक हार्ट याच्याकडे. तर झुमका आलं, त्यानंतर नऊवारी. बरोबर. आता अपकमिंग पण तिला काय घेऊन द्यायचंय ते प्लॅन झालंय आणि ते लवकरच तुम्हाला कळणार पण आहे लोकांना. काही माझ्या गिफ्टचा मेटावर्स क्रिएट होतो इथे. मला सांगायचंय माझ्या थ्रू की काय काय डिमांड्स असतात आणि कधी माझ्याकडनं ह्या डिमांड झाल्या तर ऑब्व्हियसली किती लोकांना ते कनेक्ट होणार है ना. आणि इतकं छान ते प्रेम शब्दात पेरणं पण एक टॅलेंट असतं जे तू इतकं छान करतोयस. तुझा हाच प्रवास डायमंड नेकलेस पर्यंत पण जावा. नाही म्हणजे बेसिकली लिहिताना मी तेच इमॅजिन करतो की व्हिडिओ न बघता पण ते रिलेट व्हायला पाहिजे. मग तेच मी मेनली माझा कन्सर्न तोच असतो की माझं ऑडिओ जरी कोणतरी ऐकतोय तो स्वतःला रिलेट करायला पाहिजे. ही माझी स्टोरी आहे, हे असं मी केलंय. त्यामुळे मी लिहिताना कॉमन लिहितो आणि जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करत. म्हणजे सिम्पल मध्ये सिम्प्लिसिटी. तुझी लिहायची प्रोसेस काय असते प्लीज आम्हाला जरा सांग. म्हणजे तू लिहायला बसतो तेव्हा एकांतात जाऊन बसतो, चहा घेऊन बसतो, घरीच जाऊन बसतो? सगळ्यात मेन माझं थोडं उलट असतं. अच्छा. मी स्टार्टिंगला तर मी सकाळी 7-8 वाजता उठलो तर गाडी, इयरफोन आणि चाललोय, एखादी बीट डाउनलोड करतो किंवा काहीतरी म्युझिक लावतो आणि ते ऐकत मी कंटिन्यू सकाळी म्हणजे रोज डेलीचं माझं 8 वाजेपासून तर 10, 11, 12 वाजेपर्यंत मी कंटिन्यू गाडीवर फिरतो. मला 2 दिवसात कमीत कमी 500 रुपयाचं तरी 2 किंवा 3 दिवसात 500 रुपयाचं पेट्रोल लागतं कंटिन्यू. मग फुल बोलतात भाई तू काळा कस काय झाला, त्याचं रिझन हे आहे. मग मी आधी कंपोज करतो गाडीवर फिरता तेव्हा कधी कधी डोक्यात चालू असतं, मग चालू आहे डिस्कस चालू आहे भाई आपल्याला असं करायचं तसं करायचं. मग ते लगेच माझ्या डोक्यात येतं, मी लगेच साईडला जातो आणि काहीतरी डोक्यात येतं रेकॉर्ड करतो. हमिंग मध्ये लिरिक्स नसतात, रेकॉर्ड करतो आणि मग घरी जाऊन लिहायला मी कधी पण बसतो. म्हणजे असं नाही, मूडवर आहे, फुल मुडी. ओके. आणि थोडंसं बोर झालं की मग एकच क्रिकेट. सही आहे. बोर झाला म्हणजे एक क्रिएटिव्ह आपल्याला सगळ्यांना ब्लॉक येत असतो. आणि मेन म्हणजे माझ्यासोबत माझा भाऊ असतो जी स्पार्क, ज्याने म्युझिक जी स्पार्क. बरोबर. तर मी कुठे अटकलो, स्टक झालो तर तो म्हणजे त्याला इतकं नॉलेज आहे या गोष्टीचं की मी त्याला लगेच जी स्पार्क असं असं आहे यार डोक्यात येत आहे, तो मला लगेच सांगतो की हे चालणार, हे नाही चालणार, ओके हे स्किप करू. ग्रेट. भरपूर गाणे आम्ही स्किप केलेले, ते लोकांना आवडतात. म्हणजे मी ज्यांना ऐकवलं अरे भाई भारी एक नंबर आहे, पण मग ते आम्ही ते स्किप केलेलं असतं. आफ्टर ऑल हा टीम एफर्ट असतो संपूर्ण. आणि ते सगळं जमून आलं की मगच असं हिट गाणं जे आहे ते येत असतं. सो तेच मेन म्हणजे म्युझिकला पण तेवढाच श्रेय जातो. ग्रेट. मी तर कंपोज केलंय पण मग त्याचा म्युझिक कधी तेवढा छान नाही बनला तर मग त्याला अर्थच नाही. खरंय. असं आणि त्याला सांगायची गरजच नाही काही, त्याला फक्त कंपोजिशन मी देऊन टाकतो, भाई मी आता चाललो फिरायला, ठीक आहे काही विषय नाही. तो बसतो आणि विदिन अ डे तो मला
काहीतरी एवढं छान बनवून देतो ना की मला रिजेक्ट करायला हेच नाही. ग्रेट यार, ग्रेट. म्हणजे तू बॉन्डिंग तेवढी झाली आहे. तू नाशिकचा आहेस ना? हा. म्हणजे नाशिकचे जेवढे ट्रॅफिक हवालदार आहे सगळ्यांना विनंती आहे, संजू जर गाडीवरनं जाताना दिसला आणि जर तुमच्या हात दिल्यानंतर थांबला नाही तर समजून या तो गाणं कंपोज करतोय. अरे मला फाईन पण आहे माझ्या गाडीवर. म्हणजे मे बी 4-5 वर्ष आधीचा फोटो पूर्ण अपराधी सारखा नाही का, एक जेल मधून पळून वगैरे ना. म्हणजे अच्छा, मी माहिती नाही कुठे काय 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 कामात होतो, गाडी फुल घाम आणि फुल फिरत असेल, पकडलं मला आणि कधी फोटो काढून टाकायला मला पण नाही माहिती. मला एक फ्रेंड आहे पोलीस, त्याने मला म्हणे भाई तुझ्या नावावर एवढा एवढा दंड आहे. म्हटलं सिरियसली? हा म्हणे तुझा फोटो पण आहे. अरे बापरे. म्हटलं हा फोटो तर आधार कार्ड वाल्या फोटोपेक्षा पण भारी आहे. थँक्यू सो मच फॉर दिस सॉन्ग. आणि अशीच छान छान गाणी आमच्यासाठी घेऊन येस. मराठी कॅफे.